आणि यानंतरची बातमी आहे पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भातली विसर्जन बंदी संदर्भातले। कारण पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी विरोधात राज्य सरकार थेट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळत आहे। एकंदरीत मूर्ती विसर्जन वादाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गणेश मूर्ती विसर्जनामध्ये अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर अनेक मंत्र्यांनी नाराजीही व्यक्त केली अशी माहिती आहे। काही अधिकाऱ्यांची भूमिका हिंदू विरोधी आहे असा मंत्र्यांनी आरोप केला। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता मागे गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली। त्यामुळे आता अनेक मंडळांनी मूर्ती विसर्जन न करता मंडळामध्येच थेट ठेवल्या असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। एकंदरीत पीओपी मूर्ती विसर्जनाचा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सुद्धा खडाजंगी झाली असल्याचं आपण पाहिलं होतंच। मात्र आता याचे थेट पडसाद जे आहे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमटले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यानंतर आता या संदर्भात या वादावरती नेमका काय तोडगा काढला जातो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।